श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आणि सकल जैन समाज सोलापूर विद्यमाने श्री मज्जिनेद्र 1008 आदिनाथ जिनबिंब पंचकल्याणक महामहोत्सव 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 रोजी गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान बुधवारपेठ सोलापूर येथे संपन्न होणार आहे। परमपूज्य पट्टाचार्य 108 श्री विशुद्ध सागरजी महाराज 108 विभास्वर सागर 108 मुनिश्री सौम्य सागर 108 मुनिश्री सारस्वत सागर 108 मुनिश्री शुद्धोपयोग सागर 108 मुनिश्री जयंत सागरजी महाराज शुल्लक 105 श्रुतसागरजी महाराज यांचे पावन सानिध्य आणि मार्गदर्शन लाभणार आहे। सदर कार्यक्रमाचे बालब्रह्मचारी पियुष बयाजी हे प्रतिष्ठाचार्य म्हणून लाभणार आहेत। संगीतकार श्री संजय रंगीला अँड पार्टी उपस्थित राहणार आहेत। सदर प्रतिष्ठा महामहोत्सव याचे भव्य आयोजन केले असून आपण सहपरिवार पाहुण्यांसह इष्टमित्र सहित उपस्थित राहून अतिशय पुण्य संचित करावे असे आवाहन स्वागताध्यक्ष श्री सुनील गांधी, डॉक्टर श्री रणजित गांधी, अजित शहा, संजय शहा आणि पंचकल्याणक अध्यक्ष श्री संजय गांधी यांनी केले आहे। 25 वर्षानंतर हा पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव साजरा होत आहे। श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट शुक्रवार पेठ आणि सकल जैन समाज सोलापूर यांच्यातर्फे हा पंचकल्याणक महामहोत्सव आदिनाथ मंदिरात पंचकल्याणक महामहोत्सव म्हणजे काय? ते आदिनाथ मंदिर हे 174 वर्षापूर्वीचं गांधी हरिबे देवकर्णी या घराण्याने बांधलेले मंदिर आहे। त्या घराण्याचा मी वंश सुनील गांधी आजचा अध्यक्ष। हे मंदिराचं शिखर जे आहे ते थोडंसं खराब झालेलं होतं, नादुरुस्त झालेलं होतं, थोडी पडझड झाली होती, त्याची दुरुस्ती केली आपण। त्या दुरुस्ती केल्यानंतर शिखरामध्ये ज्या मूर्त्या असतात त्या मूर्तीची पुनर्स्थापना करत आहोत। काही नव्या मूर्तीच्या ठिकाणी आपण स्थापना करीत आहोत। असं असताना या ठिकाणी त्याची एक प्राण प्रतिष्ठा होत असते। हा विधी 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर श्री गांधीनाथा रंगजी जैन जनमंगल कल्याण प्रतिष्ठान म्हणजे बाळीवेस जैन बोर्डिंग येथे होत आहे। यासाठी आमच्या धर्मगुरूंचे म्हणजे आचार्य चर्या शिरोमणी परमपूज्य पट्टाचार्य विशुद्ध सागर यांचे परम शिष्य सौम्य सागरजी महामुनिराज, त्याचप्रमाणे जैन सागरजी महाराज आणि सारस्वत सागरजी महाराज या ठिकाणी यांच्या सानिध्यात आणि यांच्या आशीर्वादाने हा संपन्न होत आहे।